श्रवे होता ती बरवे ऐशी शकून लाभाचे मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले केली या विठ्ठली ऐशी कृपा जाणा झाले भोजन से दिशे चिरापण ठेलायची धालियाच्या ऐशी अंगा येती उद्गार सुख भेटू आले सुखा निध सापडला मुखा तुका म्हणे लेखा आता नाही आनंदा मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले केली या विठ्ठली आईशी कृपा जाणावी विठ्ठल नाम घेता मन निवे जिभे अमृताची श्रवे होता ती बरवे आईशे शकून लाभाचे मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले केली या विठ्ठली आईशी कृपा जाणावी. या मुरंबी गावात हा यावर्षी रौप्य महोत्सव होतो आहे. कारण या गावच्या मंडळीनं आता पावेतो 2 तपपूर्ती केलेली आहे. हा 2 तपपूर्तीचा सांगतेचा असा कार्यक्रम आहे. म्हणजेच रौप्य महोत्सव आहे. अतिशय महत्वाचा हा उत्सव, आनंदोत्सव. सर्वांनी याविषयी अतिशय आनंद मानण्यासारखा आहे. या गावच्या लोकांना सुद्धा जो 2 तपपूर्तीचा आनंद झाला त्या आनंदाची ही शोभा आहे. एक विशिष्ट जागेत कार्यक्रम, चांगल्या प्रकारचा मंडप, रोषणाई आणि अशा सर्वच आणि चांगल्या प्रकारच्या या तयाऱ्या आणि याचाच अर्थ यांच्या ठिकाणी आनंद आहे. आनंदाशिवाय कोणी काही करू शकत नाही. खिशात सुद्धा हात घातला जातो आनंद असल्या तर. आपण धर्मशाळेचं बांधकाम सुरू केलं त्यावेळेला याच मंडळींकडे मी मागणी करता आणि हा नाम सप्ताह करणारी तीच मंडळी आहेत. पण वर्गणीच्या वेळेला आलो तेवढा मात्र खिशात हात असा गेला नाही. आणि आता मात्र प्रत्येकानं बुवा वाटून घेतला एक एक सगळा खर्च. कोणती हिरणे वाटून घेतली बुवाचा खर्च हिरणे ना. याचाच अर्थ यांना आनंद आहे का. आणि हे आनंदानं कार्य होते. ध्यान ठेवा.
अशा आनंदोत्सवाच्या वेळेला माझी सुद्धा ही सेवा आहे, पण मध्ये आहे. मध्ये म्हणण्याचं मी कायमचा शेवटचा मनुष्य आहे. जेव्हापासून या ठिकाणी नामयज्ञ सुरू झाला तेव्हापासूनची माझी शेवटची सेवा म्हणजे एकादशी सेवा. पण आता मात्र मी मध्ये आलो आहे. कार्यक्रम त्याच ठिकाणी बदल नाही, पण कसं काय करावं. कायमचा कार्यक्रम ते या ठिकाणी करत आले आणि आपल्याला तर शेवटचा चांगला बुवा पाहिजे नाही का. आता या बुवाला हाडवाव कसं. आता प्रश्न निर्माण होतो. मग याच्याकरता काय करावं, याच्याकरता सप्त वाढवायचा बेटा. आणि त्यामुळं माझी सेवा मध्ये आली, दुसरं काही कारण नाही. तरी सुद्धा मला ही सेवा करण्याकरता आनंद वाटतोय. कारण ही आपली सर्व मंडळी आहेत आणि आपली मंडळी हा एवढा मोठा उत्सव करतात, याचं दुःख नव्हे, मला अतिशय आनंद आहे. असे सप्ताह तर कायम यांच्यावर होत राहू ही प्रभूचरणी प्रार्थना. भगवंताच्या ह्या उत्सवामध्ये आज मी सेवा करण्याकरता उभा आहे आणि सेवेकरता जो मी अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. महाराजांचा अभंग या ठिकाणी हा घेतला, याचं एक महत्वाचं कारण असं आहे. निबंध भगवंताचे अवतार होतात. कशा करता होतात? धर्मरक्षावया अवतार देशी. धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान अवतीर्ण होतो. कारण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळेला धर्माची पायमल्य होते त्यावेळेला मी स्वतः अवतीर्ण होतो, म्हणजे अवतार घेतो असे भगवान म्हणतात. म्हणजे धर्मरक्षणाकरता भगवान अवतीर्ण होतात. तसेच तुकाराम महाराज सुद्धा याच करता आले होते. कोणता? नाम धर्म याचं रक्षण करण्याकरता. कारण ना भगवंताचे गुण, भगवंताचं नाम ज्याच्यामध्ये होत असेल किंवा येत असेल त्यालाच धर्म मानला जातो. आणि जिथं देवाचं नाव नाही, गुण नाही, काही संबंध नाही, तो अधर्म मानला जातो. कलियुगातली निर्माण झालेली माणसं बहुतेक नामधर्मापासून परावृत्त झालेली दिसली. वास्तविक कलियुगामध्ये नामाचं खूप आणि वाढ व्हायला पाहिजे. कारण
कलियुगातल्या मानवांना आपला उद्धार करण्याकरता एकच कारण आहे, देवाचं नाम. कलियुगीधार हरीच्या नाम. भगवंताच्या नामानंच कलियुगातल्या माणसांचा उद्धार होतो. आणि याच करता कलियुगामध्ये काय करायचं असेल तर कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण दीन भेटी. कलियुगामध्ये भगवंताचं कीर्तन करणं, नामाचं कीर्तन करणं, आणि या योगानं काय होतं, भगवंताची प्राप्ती होते, म्हणजे भगवत प्राप्ती होते. आणि भगवत प्राप्ती करता माणसानं कलियुगामध्ये नामाचा घोष करायला पाहिजे, नवीन नवीन नाम सतत घ्यायला पाहिजे. आणि लोक तर नामाच्या ठिकाणी प्रवृत्त नाही, आणि लोकांचं कल्याण तर नामाशिवाय होणार नाही. आणि ही माणसं नाम घ्यायला तयार नाही. आता यांचा उद्धार होणार कसा काय? आणि याच्याच करता तुकाराम महाराजांचा अवतार आहे. वाढावया सुख भक्ती भाव म्हणजे भगवंताचं नाम वाढतं करण्याकरता महाराज अवतीर्ण झाले. का लोकांच्या ठिकाणी नामाविषयी वाढ नव्हती, उलटी घटत चाललं होतं. आणि त्यामुळं महाराजांना असं वाटलं आता यांचा उद्धार कसा होणार. हे मानवी तनुला आले खरे, परंतु मानवी तनुला आल्यानंतरही हे पतनाला जाणार, यांचा अधोगती होणार, नरक निकामी होणार. कारण ते भगवंताचं नाव घेत नाही. बाकीच्याला या कलियुगात महत्व नाही. ध्यान ठेवा. कलोतत हरि कीर्तनात कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम जयतो मखई द्वापारे परिचर्यायाम कलोतत हरि कीर्तनात. कलियुगामध्ये माणसाचा उद्धार हरि कीर्तनातच होतो. कीर्तने होतो. विठ्ठल दुसरं साधन नाही. नामाप्रते साधन नाही. जे तू करीशी आणि काही नामाशिवाय दुसरं साधन नाही. कलियुगातल्या माणसांना आपला उद्धार करण्याकरता एकच साधने नाम. आणि हे तर काही नाम घेत नाहीत. आता यांचा उद्धार होणार कसा. आणि हा
उपदेश अंतःकरणात धारण करून तुकाराम महाराजांचा अवतार विठ्ठल महाराज म्हणतात आलो म्हणे तुका मीना नामाकरता या ठिकाणी आलो. प्रत्येकानं नाम घ्यावं, प्रत्येकाच्या मुखात नाम यावं, प्रत्येक नामनिष्ठ व्हावा आणि नामानं प्रत्येकानं आपला उद्धार करावा याकरता मी या ठिकाणी आलो. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमा. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुकाराम महाराज प्रत्येकाला म्हणू लागले हा कारण सांगे तुका नाम घेता राहू शिवाय राहू नका. ऐकतो कोण नाही का माऊलीचं म्हणत वाजत अशी हरी हरी नमनती तया थोर झाली हानी. लोक देखून ऐकून एक अंधबैर झाले आणि विषयाचे लंपट बांधून यमपुरा नेले. देवाचं नाम न घेणारा सरळ यमपुरला जातो. त्याला भगवंताच्या धामाला जाता येत नाही. वैकुंठाचा तो अधिकारी नाही, तो सरळ यमपुरीचा अधिकारी. पतनाचा अधिकारी. आणि कोणाचे पतन व्हावं असं संतांना कधीच वाटत नाही. त्यांचा कळवळा येतो हिताचा कळवळा हाती पडती म्हणून काळा
बुडत हे जन नदी भवे डोळा बुडत हे जन नदी भवे डोळा बुडत हे बुडत आहे जन नदी खेवे डोळा येतो कळवळा म्हणून या नाशे कळवळलेले महाराज लोकांनी नाम घ्यावं याकरता लोकांना हात जोडतात लागोनी विनवितो तुम्हाला लागोनी विनवितो तुम्हाला विनवितो हात जोडतात पाया पडतात आणि लोकांना म्हणतात बाबा हो तुम्हाला मी हात जोडतो पाया पडतो पण तुम्ही देवाचं नाम घ्या नामाशिवाय एक श्वास सुद्धा तुम्ही व्यर्थ घालू नका एक एक श्वास जाते पृथ्वी का मोल श्वास श्वास पर हर जपो उरता श्वास मतक होय प्रत्येक श्वासाला तुम्ही देवाचं नाव घ्या भगवंताच्या नामाशिवाय श्वास सुद्धा घेऊ नका जो भगवंताच्या नामाशिवाय श्वास जातो व्यर्थ जातो काही त्याचा उपयोग होत नाही म्हणून प्रत्येक श्वासामध्ये भगवंताचं नाम घ्या लोक म्हटले महाराज ठीक आहे तुम्ही म्हणता सांगता ठीक आहे पण का हो तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर आम्ही नाम घेऊ लागलो तर आम्हाला फायदा काय होईल काही माणसं तसं काही करायला तयार होत नाही प्रयोजन मनुष्य मानदो प्रवर्तते कोणत्याही कर्मामध्ये कोणीही तेव्हाच प्रवृत्त होतो फळ असेल तर फळ नसेल तर कोणी त्या कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही लोक सुद्धा म्हटले आम्ही नाम घेऊ पण फायदा काय आम्हाला काय मिळेल कशा करता नाम घ्यायचं असं ज्या वेळेला लोक म्हटले त्यावेळेला नामाचा फायदा अभंगाच्या पहिल्या नाम नाम
लोकांना महाराज म्हणतात, अरे बाबा हो, नाम जर तुम्ही घेतलं तर तुमचं मन शांत होईल. नाम घेता मन निवे. याचाच अर्थ असा होतो की मन हे संतप्त होत आणि त्याला संतप्त करायला कारण आहे त्रिविध ताप. आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक असे 3 ताप आहे. आणि त्या त्रिविध तापानं माणसं तप्त होतात. त्रिविध तापाचा लागला ऊनवा, कवनरी हे आड कवन करी सावा धावा. त्रिविध तापांचा ओणवा पेटलेला आहे. त्या ओणव्यानं सगळे तप्त झाले. आता हा जो त्रिविध ताप आहे, त्या तापानं ही मंडळी तप्त झालेली आहे. त्या तापाला शांत करण्याला दुसरं कोणीही कारण होऊ शकत नाही, केवळ नाम. नामच आणि त्या तापाला शांत करू शकत. नवे नवे कोणत्याही तापाला नाम हे शांत करेल. म्हणून तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हणजे, देव आणि दानवांनी समुद्र मंथन आरंभले. पहिल्या प्रथम त्या समुद्र मंथनातून विष बाहेर पडलं. ते काळकूट विष ज्यावेळेला बाहेर पडलं त्यावेळेला ते